मंडळी, कशी आहेत? बरेच राहायला पाहिजे. अमर खेरडकर या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि मित्रांनो, आज आषाढी एकादशीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. सर्वांनी आज सर्वांचा उपवास असेल. माझा पण उपवास आहे, माझ्या बायकोचा पण उपवास. आणि आज मला बायकोने सांगितलेली उपवासाची आज एक भाजी घेऊन आणि ती आज भाजी घेऊन आलो आहे. आणि सकाळी साबुदाण्याची खिचडी बनवलेली, तर बघूया मस्त खिचडी पण छान झालेली. तर बायको तर आज बघूया, आज बायको पण उपवास करते, आपल्या पण करायला पाहिजे. नाही तर बघूया संध्याकाळी काय बनवणार आहे काय नाही. आणि आमच्या गावची शाळेतल्या, आमच्या मराठी शाळेतल्या कोलमांडल्या गावच्या शाळेतली कालची मिरवणूक आषाढी एकादशीची कशी झाली ते पण मी टाकणार आहे, ते तुम्ही नक्की बघा.
आता मी घरी आलो आणि आता रेवा पण घरी आहे. रेवाला सुट्टी आहे आषाढी एकादशी, तर जायचं होतं आम्हाला शाळेमध्ये, पण रेवा उठायलाच कंटाळा केला. हे बघा रुई पण आहे आणि भाजी आणलं आहे संध्याकाळसाठी. बायकोने बोलली आता भाजी उड्या तर उपासाठी भाजी आणलं आहे आणि बघूया संध्याकाळी काय रेसिपी बनवते बायको ते बघूया आता उपासाचे. आत्ता कामावरून आलेलो आहे आणि बायको पण मस्त आता चपात्या बनवते. आज उपास होता बायकोचा आणि रुई आहे कर आणि इकडे तेव्हा काय चपात्या बनवते काय, त्या चपात्या होत्या. आणि पाणी दे जरा जरा दमून आलो आहे कामावरून, जरा बायको पाणी देते पिऊ. आज जरा पाऊस पण खूप आहे बाहेर, तर जरा बघूया. बायकोने प्रेमाने पाणी दिलं ते प्यायला पाहिजे. आज बायकोचा उपवास पण होतात. बघूया बायकोने काय बनवलं. आता जेवून मी बसलो. रेवा पण आहे, रेवा पण जेवली. आता जरा झोपायची तयारी. उद्या शाळेत जायचं आहे ना. किती वाजता शाळेत जाणार आहेस? हां किती वाजता शाळेत? तू शाळेत जाणार आहेस किती वाजता? 8 वाजता. 8 वाजता शाळेत जाणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि आम्ही आता फक्त व्हिडिओ कंटिन्यू बघा. ब्लॉग आपला भरपूर दिवसानंतर झालेला आहे. बाय, काळजी घ्या.